या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत। महाराष्ट्राचे मांझी म्हणून ज्यांची ओळख आहे, ज्यांनी आपल्या गावासाठी अख्खा डोंगर पोखरून रस्ता तयार केला, त्याच भापकर गुरुजींनी जेव्हा गावात दारूबंदीसाठी पुढाकार घेतला तेव्हा गावगुंडांनी त्यांच्यावरतीच हल्ला चढवला आणि इतकं होऊनही पोलिसांनी केवळ एका आरोपीला अटक केली आहे। भापकर गुरुजींनी सुरक्षा पुरवण्याची मागणी केली, मात्र अद्यापपर्यंत त्यांना सुरक्षा पुरवण्यात आलेली नाहीये। अहमदनगर जिल्ह्यात दारूचं इतकं साम्राज्य कुणाच्या जीवावरती फोफावतंय, याच विषयी आम्ही भापकर गुरुजी आणि ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे या दोघांशी बातचीत केलेली आहे। भापकर गुरुजी यांची महाराष्ट्राला ओळख झाली ती महाराष्ट्राचे मांझी म्हणून, कारण त्यांनी स्वतःच्या पैशातून गावाला रस्ते तयार केले। त्याच भापकर गुरुजींना असं वाटलं की गावातून दारू हद्दपार झाली पाहिजे, त्यासाठी त्यांनी ग्रामसभेमध्ये प्रस्ताव ठेवला। मात्र ज्या दिवशी त्यांनी ग्रामसभेमध्ये प्रस्ताव ठेवला त्याच्या दुसऱ्याच दिवशी भापकर गुरुजींवरती हल्ला झाला। ज्यांनी रस्ते केले, ज्यांनी गावाची वाट सुधारली, त्यांच्याच दारूबंदीच्या वाटेमध्ये काटे पसरण्याचं काम गावातील गावगुंडांनी केलं। नेमकं काय घडलं त्या दिवशी आणि नगर जिल्ह्यांमध्ये दारूमुळे एवढ्या घटना घडतायत की ज्याचं जे नगर जिल्हा आहे, जेवढा क्षेत्रफळाने मोठा जिल्हा म्हणून ओळखला जातो, तेवढाच या दारूच्या घटनेमुळे नगर जिल्ह्याचं जे नाव आहे ते तेवढंच खराब झालेलं आहे। भापकर गुरुजी, नेमकं काय घडलं त्या दिवशी, तुमच्यावरती हल्ला का झाला? कारण तुम्ही गावासाठी झटताय। 1 मे या दिवशी आमची ग्रामसभा होती। त्या ग्रामसभेमध्ये मी आपल्या गावाचे काहीतरी चांगली सुधारणा व्हावी, या गावाची दारू बंद व्हावी, या गावामध्ये जे चाललेले असे वेगवेगळे प्रकार आहेत, व्यसनमुक्ती आहे, ही आपण आता बंद केली पाहिजे। यापूर्वी आम्ही समजावून सांगत होतो, बहुतेक लोकांच्यावर परिवर्तन झालेलं आहे, पण काही लोकांच्या याच्यावर परिवर्तन होऊ शकत नाही असं आम्हाला दिसलं। तेव्हा आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही दारूच घेतली पाहिजे असं कशावरून आहे। तेव्हा मी तुम्हाला विनंती करतो, आपला गाव जर विकासाच्या टोकावर घ्यायचा असेल, अण्णांनी आपलं राळेगण सुधारलं, आपणही आपलं गाव जर सुधारलं तर कितीतरी चांगला प्रकार होईल। तेव्हा मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो की आपण या दारूबंदीमध्ये आपला सहभाग करावा, सगळ्या लोकांनी एकत्र यावं आणि ही दारूबंदी करावी असं मी त्यांच्या पुढे हा ठराव मांडला। त्यावेळेला काही कुणी बोललं नाही, पण त्यांनी सांगितलं की ज्यांनी दारू विकायची ते म्हणले आमचं काय। तर त्यांना मी सांगितलं आपण आता धंद्यात बदल करू, अवघड काय आहे त्याच्यामध्ये, याच्यातच पोट भरेल असं काही तुम्ही समजू नका। परंतु त्यांनी काय केलं की हे बा तुम्ही आता हे असं जे करता ते बरं नाही, लगेच टोकाची भूमिका घेतली आणि मला धरून, माझ्या त्या याला धरून असं मला धापकन एका वडाच्या त्या फांद्या याच्यावर बुंध्यावर टाकलं आणि मग मी पळलो। माझ्या या पायाचा फार मोठा मुका मार लागला, इथे कमरेला लागला आणि मी त्यांना सांगितलं मी असं काय तुमचं पाप केलं, असं नका करू, चांगल्या गोष्टीला तुम्ही सहकार्य करायचं तर तुम्ही उलटच हे करीत आहात। ते म्हणले तू कोण आमचा दारू बंद करणारा? हल्ला कोणी केला? माझ्यावर तो हल्ला आमच्या चुलत भावानीच केला। आणि एक दारूचं दुकान आहे? नाही, दुकान नाही, ते त्यांना लोकांनी फुगून दिलं। पण त्याच्या अगोदर यांनी सुपारी घेतली होती, एका मोठ्या पुढाऱ्यांच्याकडूनच घेतली असली पाहिजे ती, आणि माझ्यावर तो हल्ला करण्याकरता या लोकांना पाठवलं। तुमची इच्छा आहे की आता गावच सोडलं पाहिजे, त्याचं काय कारण आहे? मला जर यांनी अंगरक्षक दिला तरच मला राहता येईल, नाही तर मला राहता येणार नाही। जसं दाभोळकर आणि पानसरे यांची गत झाली तशीच माझी होणार आहे। पण मग आता काय, ज्यांनी तुमच्यावर हल्ला केला ते आहेत कुठे? ते काय फिरतात गावातच, एकच तेवढा अटक झालेला आहे, बाकीच्यांना त्यांनी तसं हे केलेलं नाही। त्याच्याबरोबर बरेचसे लोक आहेत, त्या 2 लोकांबरोबर, ते बी आनंदात मजेशीर राहतात। तुम्ही पोलिसात गेला होतात, पोलिसांकडून काय प्रतिसाद मिळतो? पोलिसांना पाहिजे तुम्ही म्हटलंय कुणाला? हो, कुणाकुणाला भेटलात? मी कलेक्टरला भेटलो आणि त्यांना सांगितलं मला अंगरक्षक पाहिजे, अंगरक्षक असेल तर ठीक आहे, नाहीतर मी माझ्या गावामध्ये राहायला तयार नाही। मला माझं सामाजिक कार्याचं जे काही वेळ आहे ते आता बंदच होईल, त्याशिवाय काय पर्याय नाही। मग काय सांगितलं जिल्हाधिकारी? त्यांनी सांगितलं मी सांगतो। नंतर मी अण्णाकडे आलो, अण्णाला सांगितलं अण्णा माझ्यावर असा असा प्रकार झाला। अण्णा म्हणले मी सगळं पेपरमध्येच वाचले तुमचं। मग म्हणलं
माझ्या त्या याला जीविताला धोका आहे. ते म्हणले मी डीएसपीला सांगितलंय. म्हटलं बरं झालं. तर कालच मी त्यांना विचारलं. ते म्हणले आजही मी त्यांना सांगितलंय. मग आता काय झालं असेल ते हो. एखाद्या 85 वर्षाच्या माणसावर गावगुंडांचा हल्ला होतो आणि तरी देखील प्रशासन फारसं गंभीर दिसत नाही नगरमधलं. हे वाचून मला खूप वाईट वाटलं की एक माणूस 85 वर्षाचा एक माणूस आणि समाजसेवेचं काम करत असताना त्याला मारहाण करणं बरोबर नाही. तर एसपी साहेब म्हणाले मी त्याच्यात लक्ष घालतो आणि माझ्या परीने मी जे काही करता येईल ते करतो. गुरुजींना जो आपल्याच गावातून विरोध झाला ही बाब सामाजिक दृष्टीने बरोबर नाही. त्यांनी आपलं जीवन त्याच्यात वेचलेलं आहे. नाही, निश्चित अण्णा बरोबर आहे, गिळायला शिकलं पाहिजे. परंतु ज्या पद्धतीनं समाजसेवकाला प्रशासनाकडून साथ असायला हवी लागते, पुढे जाण्यासाठी बळ गरजेचं असतं, ते बळ इथे कुठेतरी कमी पडतंय असं तुम्हाला वाटतं का? कारण की त्यांच्यावर हल्ला केला, आणखीनही 2 जण मोकाट आहेत, एकालाच अटक होते, आणखीनही गावात त्यांच्या अंगावर लोक जातात. त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे एवढं केल्यानंतर एखाद्या माणसाला असं का वाटतं की आता नको गावासाठी करायला, आता खूप झालं. राज्याचा, समाजाचा, देशाचा विकास करायचा असेल तर अशा प्रकारचे जे समाजसेवेचं काम करणारी माणसं आहेत आणि शासन प्रशासनामध्ये जे माणसं आहेत यांनी हातात हात घालून पुढे जावं लागेल. तेव्हा ह्या प्रकरणात जे घडलेलं आहे शासन प्रशासनाने सुद्धा तेवढंच गांभीर्याने पाहून त्यांना मदत करणं आवश्यक आहे. गुरुजी, तुमचा काय अनुभव होता पोलिसांचा? कसं तुम्ही पोलिसांकडून तुम्हाला या सगळ्यामध्ये 2-3 दिवसात सहकार्य मिळालं का? किंवा काय झालं, पोलिसांकडे अधिकार आहे त्याचा वापर केला का त्यांनी? 1 महिनाभर दुकान बंद करायचा. पोलिसांनी सांगितलं की आम्ही बंदोबस्त करतो, पण पोलिसांचं काय आहे, आले गेले त्याच्याशिवाय त्यांनी काय केलं, दुसरं काही केलं नाही. त्यामुळे मी त्यांना काही बोललो नाही, म्हणलो नाही. माझी तरी त्यांनी एक दिवशी गाठ घेतली, संध्याकाळी आले होते आणि ते त्यांच्याच बरोबर अजून दुसरे काही लोक होते. तर त्यांनी सांगितलं की गुरुजी आले, बघा काय करायचे. तर ते मी काही सांगितलं नाही. मी म्हणलं काय बघायचं काय करायचं सांगा, म्हणलं काय तुम्हाला सांगा मला काय करायचं. तेव्हा मी सांगितलं मी अण्णा हजारेंच्याकडे जाईन आणि त्यांना विचारीन. यांनी सगळ्यांनी सांगितलं की तुम्ही जसं दारू बंद करायचं सांगतात तसं तुम्ही तुमचा ते केस काढून घ्या. तर मी त्यांना सांगितलं मी अण्णाकडे जाईन, अण्णाला सांगन. अण्णा जर मला म्हणले की बाबा आपल्याला असं असं करायचंय, अण्णाच्या पुढे मी जाणार नाही, असं माझं प्रामाणिक मत आहे. धमक्या येतात आजही? हो येतात. कशासाठी? बघू तुझ्याकडे. नाही, पण केस मागे घेण्यासाठी. हा, केस काढून घेण्यासाठी धमक्या येतात. सुप्रीम कोर्टाने सुद्धा एक निर्णय घेतला की हायवे पासून 500 मीटरवर दारू विकता येणार नाही किंवा तिथे हॉटेलवर दारू पण मिळणार नाही किंवा बिअर बार चालणार नाहीत. पण दुसरीकडे हेच शासन रस्ते वर्ग करायला निघाले, म्हणजे वर्ग करायला निघाले कारण त्यातून महसूल मिळावा म्हणून. त्या सरकारकडून अशा हल्ल्याच्या बाबतीमध्ये तुम्ही काय अपेक्षा करता? नाही, मी मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहिलेलं आहे. दारूच्या बाबतीमध्ये फक्त महसुलाचा विचार करू नका. बरोबर. फक्त महसुलाचा विचार करू नका. युवा शक्ती आमची राष्ट्रशक्ती आहे. या दारूमुळे युवा शक्ती जी वायाला चाललेली आहे, व्यसनाधीन होत चाललेली आहे, याची जी झीज होती समाजाची, राज्याची आणि देशाची, ती पैशात मोजता येणार नाही. एकूण मतदाराच्या 25% महिला म्हणतात आमच्या गावातली दारू बंद करायची आहे, कायद्याने अधिकार द्या. आणि ते कायद्याने अधिकार देण्याचा निर्णय झाला ग्राम रक्षक दल. आता ग्राम रक्षक दलाने त्या पीआयला कळवलं की आमच्या गावात ही दारूची भट्टी चालते, ही अवैध दारू विकली जाते, लवकर या आणि ताब्यात घ्या. 12 तासाच्या आतमध्ये येऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करायचा. आता या नवीन कायद्यात 12 तासाच्या आत पीआयने ऍक्शन नाही घेतलं तर पीआयवरती शिस्तभंगाची कारवाई. आजपर्यंत प्रशासन हे जनतेला जबाब देत नाही कुठे.
म्हणून हे सगळं वाढत चाललंय. अण्णा, चंद्रपूरला दारूबंदी झाली. आता नगर जिल्ह्यातल्या ह्या सगळ्या घटना पाहता चंद्रपूर नंतर नगर जिल्ह्यातल्या गावागावातून दारू हद्दपार झाली पाहिजे असं वाटतं. सरकारने दारूबंदी करून हा प्रश्न सुटणार नाही. हां, वर्ध्याला दारू बंद झाली, हां, चंद्रपूरला दारू बंद झाली, बिहारमध्ये दारू बंद केली, हातभट्टी वाढली, बाहेरची दारू यायला सुरुवात झाली आणि प्रमाणापेक्षा जास्त दारू तिथे आता हातभट्टीची मिळायला लागली लोकांना. कायदा करून होणार नाही, कायदा आणि दारूबंदी करणं होणार नाही. म्हणून आपण काय म्हटलं सरकारला, लोकशाहीमध्ये लोकशाही पद्धतीने कायदा करा. ज्या गावातले लोक म्हणतात आम्ही आमच्या गावातली दारू बंद करायला तयार आहेत, फक्त आम्हाला कायद्याने अधिकार द्या. ते खात्याच्या नियमांचे हितसंबंध असतात. ज्याने सुव्यवस्था राखायची, नाहीतर आता तुमच्या हॉस्पिटलच्या आवारात दारूचा कारखाना चाललाय आणि एसपी ऑफिसला माहीत नाही, उत्पादन शुल्क खात्याला माहीत, असं होऊ शकतं का? हितसंबंधात ना. काही वेळेला पोलीस खात्याचे लोक हे गुन्हेगार जे होते दारू पाडणारे, त्यांच्याबरोबर पार्ट्या झालेले माझ्याकडे फोटो आलेत, हे त्यांना माहीत नव्हतं. आणि गुरुजी म्हणाले की काही लोक म्हणतात माझ्या या केस परत घ्या. सर्व लोकांनी आता बसलं पाहिजे, गावच्या लोकांनी, आणि सर्वांनी बसून पुन्हा विचार केला पाहिजे. मग तुम्हाला हा काळा दाग लागला ना, हा धुवून जाईल. मी तेवढे करताच तो मला घेऊन जाणार आहे, बरोबर. आणि आपण सगळ्यांनी मिळून तो प्रश्न मिटवायचा. गुरुजी, अजूनही तुम्ही ठाम आहात का की तुम्हाला आता गावात वगैरे राहायची इच्छा नाहीये? मला फक्त संरक्षण मिळणं महत्वाचं आहे. कारण मला कधी कधी माझा दाभोळकर किंवा तो ही होऊ नये, म्हणून मला संरक्षण मिळणं अतिशय महत्वाचं आहे. जे कोणी प्रशासनातील लोक हे ऐकत असतील तर 85 वर्षाच्या एका व्यक्तीला गाव सुधारण्यासाठी तुमची मदत आहे आणि गावकऱ्यांची देखील मदत आहे. त्याचबरोबर अण्णा हजारेंनी जे सांगितलं तेही तेवढंच महत्वाचं आहे की नगर जिल्ह्याला जो कलंक लागलेला आहे त्याचं कारण आहे व्यसन, आणि हे व्यसन दूर करणं आणि गावागावातून दारू हद्दपार करणं हे देखील गरजेचं आहे असं त्यांनी म्हटलं आहे. आणि त्यामुळे अपेक्षा करूयात की जे सरकार सामान्यांचं सरकार म्हणतंय, एक सामान्य माणसाला मदतीसाठीचा हात पुढे करेल. कॅमेरामन धनंजय दारुंटेसह कृष्णा केंडे, एबीपी माझा, राळेगण सिद्धी, अहमदनगर.